नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक कौन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवरती महात्मा गांधींनी जे विविध विचार मांडले आहेत त्या विचारावरती जवळजवळ 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 82वं व्याख्यान आहे. महात्मा गांधींनी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकामध्ये विविध लेख लिहिलेले आहेत. त्या लेखामध्ये विविध विषयावरती काही विचार मांडलेले आहेत. त्या प्रत्येक विचारावरती एक व्याख्यान, अशा प्रकारे 100 व्याख्यानं यूट्यूबवरती देण्याचा संकल्प मी केलेला आहे आणि आजचं हे 82वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात 10 क्रमांकाचा एक लेख आहे, भारताकरिता माझी योजना. त्या लेखामध्ये ग्रामरचनेविषयी, खेड्यांच्या रचनेविषयी, खेड्याविषयी, खेड्यातील घराविषयी गांधींनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांची माहिती आजच्या व्याख्यानात आपण घेतो आहोत. खेड्यांची रचना कशी असावी, घरं कशी असावीत, ते गांधींनी भारताकरता माझी योजना या लेखात सांगितलेलं आहे. गांधींनी आदर्श खेड्याची संकल्पना मांडलेली आहे. आरोग्यदायी खेड्याची संकल्पना गांधींनी मांडलेली आहे. हे त्यांना कसं सुचलं त्याचाही इतिहास पाहणं आवश्यक आहे. गांधी दक्षिण आफ्रिकेत काही वर्ष राहिलेले होते आणि तिथं जे हिंदी लोक, भारतीय लोक आणि इतर देशातून पोटापाण्यासाठी आलेले जे लोक होते त्यांच्यावरती गोऱ्या लोकांकडून जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधात महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत काही वर्ष लढा देत होते आणि गांधींनी भारतात यायचं ठरवलं. त्याप्रमाणे गांधी भारतात आले. त्यावेळी भारतावरती ब्रिटिशांची राजवट होती. भारत पारतंत्र्यात होता, इंग्रजांच्या गुलामीत होता आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यास आपण उतरावं, भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यावं असं गांधींना वाटत होतं आणि त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील कार्य आटोपून गांधी भारतात आले आणि त्यांनी सर्वप्रथम आपले राजकीय गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची भेट घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरण्याची इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यावेळी नामदार गोखलेंनी त्यांना असा सल्ला दिला की गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी संपूर्ण देश फिरून पाहावं, संपूर्ण हिंदुस्थान फिरून पाहावं. या देशातल्या लोकजीवनाचा, समाज जीवनाचा, लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा, खेड्यांचा, खेड्यातील घरांचा अभ्यास करावा असं नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधींना सुचवलं आणि त्याप्रमाणे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरण्यापूर्वी गांधींनी जवळजवळ 1 वर्ष संपूर्ण देश फिरून पाहिला. गोखलेंची अशी इच्छा होती की गांधींनी तात्काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरू नये. अगोदर या देशातील लोकजीवन, या देशातील लोकांची आर्थिक सामाजिक परिस्थिती पाहावी आणि मग त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरावं असं गोपाळकृष्ण गोखले यांचं म्हणणं होतं आणि ते म्हणणं ऐकून, त्यांचा सल्ला, त्यांचा उपदेश ऐकून गांधी संपूर्ण देशभर फिरले. जवळजवळ वर्षभर
ते खेड्यात राहिले, खेड्यातील लोकांशी बोलले आणि त्यांचं जनजीवन, खेड्यातील लोकांची परिस्थिती त्यांनी अनुभवली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भारतातील बहुसंख्य खेडी ही अस्वच्छ आहे, गलिच्छ आहे आणि खेड्यातील लोकांची आर्थिक परिस्थिती ही अतिशय डबघाईला आलेली आहे. खेडी गरीब आहेत, खेड्यातील लोक गरीब आहेत, भीषण दारिद्र्यात लोक जीवन कंटतात असं गांधींच्या लक्षात आलं. गावागावामध्ये घाणीचे ढीग, घाणीचं साम्राज्य गांधींना दिसून आलं आणि म्हणून त्यांनी आदर्श खेड्याची, आरोग्यदायी खेड्याची संकल्पना मांडली. वर्षभराच्या भ्रमंतीमध्ये गांधींना भारतातील बहुसंख्य खेडी ही गलिच्छ असल्याचं, अस्वच्छ असल्याचं जाणवलं. लोक दरिद्री, कुपोषित, अस्वच्छ असल्याचं आढळलं. गावात आणि गावाच्या बाहेर घाणीचे ढीग पाहून गांधी अस्वस्थ झाले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी काही खेडी आहे, ही खेडी, ह्या खेड्यांची रचना ही आरोग्यदायी नाही आणि म्हणून त्यांनी आरोग्यदायी खेड्याची संकल्पना मांडली. घाणेरडी, अस्वच्छ खेडी, खेड्यातली कोंदट घरं, गावातील घाणीचे ढीग यामुळं लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण मोठं असल्याचं गांधींच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हयातभर, संपूर्ण हयातभर आदर्श खेड्याचा, आरोग्यदायी खेड्याचा पुरस्कार केला. जरी पुढं ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरले असले तरी सुद्धा त्यांनी सतत आदर्श खेड्यावरतीच भर दिलेला होता. ते असं म्हणतात की खेड्याची रचना ही पूर्णतः आरोग्यदायी असली पाहिजे. खेडं कसं असावं, गाव कसं असावं हे सांगताना गांधी म्हणतात की खेड्याची रचना म्हणजे गावातील घरं, रस्ते, गल्ल्या अशा प्रकारे असल्या पाहिजेत की ही गावं ही गावातील लोकांच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं चांगली असली पाहिजेत. खेड्यातील वातावरण आरोग्यदायी असलं पाहिजे. भरपूर प्रकाश आणि भरपूर हवा येईल अशा झोपड्या किंवा अशी घरं गावात असावीत असं गांधी म्हणतात. गांधींना असं आढळून आलेलं होतं की घरामध्ये, झोपडीमध्ये पुरेसा प्रकाश येत नाही, मोकळी हवा घरात येत नाही आणि त्यामुळे लोक आजारी पडतात असं गांधींच्या लक्षात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी खेड्यात, घरात भरपूर प्रकाश येईल, भरपूर मोकळी हवा येईल अशा झोपड्या असाव्यात असं म्हटलेलं आहे. घराच्या, झोपडीच्या पुढं मागं अंगण असलं पाहिजे असं गांधी म्हणतात. गुरं बांधता येतील, स्वतःपुरता लागणारा भाजीपाला पिकवता येईल एवढी जागा घराच्या पुढं आणि मागं असावी असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींना जी खेड्यातली जी घरं आढळून आली ती अशी कोंदट होती आणि अतिशय अरुंद अशा गल्ल्यामध्ये लोक राहत होते. घराच्या पुढं मागं फारशी मोकळी जागा गांधींना आढळली नाही आणि असं गांधी म्हणतात की भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी हवा, खेळती राहण्यासाठी, पशुपालन व्यवसाय करता येण्यासाठी, गुरं बांधता येण्यासाठी आणि स्वतःपुरता लागणारा भाजीपाला पिकवता येण्यासाठी घराच्या पुढं आणि घराच्या मागं पुरेशी मोकळी जागा असली पाहिजे. प्रत्येक घराला अंगण असलं पाहिजे, पुढं आणि मोकळी जागा असली पाहिजे असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की रस्त्यावरती धूळ नसावी, गावातले, खेड्यातले रस्ते सुद्धा स्वच्छ असले पाहिजेत असं गांधी म्हणतात. गावात पाण्याच्या पुरेशा विहिरी असाव्यात,
आणि त्या सर्वांना खुल्या असाव्यात असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींना असे आढळलं की गावात पिण्याच्या पाण्याच्या किंवा ज्यासाठी पाणी लागतं, स्वच्छतेसाठी, गुरांसाठी, कपडे धुण्यासाठी, पिण्यासाठी, ते काही गावात पुरेशा प्रमाणात नसल्याचं गांधींना आढळलं. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की गावात पाण्याच्या पुरेशा विहिरी असल्या पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर गावात राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या विहिरीचं पाणी भरता आलं पाहिजे, त्या विहिरींचा उपयोग घेता आला पाहिजे असं गांधी म्हणतात. गावात प्रार्थना मंदिरही असावं, सभागृह असावं असे गांधी म्हणतात. आणि हे प्रार्थना मंदिर, हे सभागृह सर्वांना खुलं असावं असं गांधी म्हणतात. सर्व जाती धर्मासाठी प्रार्थना मंदिर असावं, सर्व जाती धर्माकरता गावातलं सभागृह खुलं असावं असं गांधींना या लेखात म्हणायचं आहे. गांधी असं म्हणतात की गुरांच्या चराईकरता गावात स्वतंत्र जागा असली पाहिजे. कारण त्यांनी पशुपालनावरती गांधींनी मोठा भर दिलेला आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लोकांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी पशुपालन व्यवसाय लोकांनी करावा असं गांधी म्हणतात. आणि त्यासाठी गावात पुरेशी जागा असावी, गुरांच्या चराईकरता जागा असावी असं गांधी म्हणतात. गांधींनी त्या काळामध्ये सहकाराचाही पुरस्कार केलेला होता. गांधींनी सहकाराचं महत्त्व चांगलं ओळखलेलं होतं. गांधी असं म्हणतात की दुग्धालय ही सहकारी तत्वावर असावी, शाळासुद्धा सहकारी तत्वावर असाव्यात असं गांधी म्हणतात. गांधींनी सहकाराचा मोठा पुरस्कार केलेला होता. सहकारी तत्वांचं, सहकारी संस्थांचं महत्त्व गांधींनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून गांधी असं म्हणतात दुग्धालय आणि शाळा या लोकांनी सहकारी तत्वावरती चालवाव्या. शाळा कशा असाव्यात तेही गांधींनी सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात की औद्योगिक शिक्षण प्रधान शाळा असावी. म्हणजे शाळेत केवळ लिहिता वाचता येईल असं शिक्षण असू नये, तर कारागिरीचं शिक्षण असावं. म्हणजे औद्योगिक शिक्षण प्रधान शाळा असाव्यात असा पुरस्कार गांधींनी त्या काळात केलेला होता. आणि ही औद्योगिक प्रशिक्षण देणारी शाळा ही सहकारी तत्वावर असावी असं गांधी म्हणतात. गांधींनी ग्रामपंचायतीचाही पुरस्कार केलेला होता. गांधी असं म्हणतात की प्रत्येक गावात ग्रामपंचायत असली पाहिजे आणि या ग्रामपंचायतीनं गावातील भांडणतंटा मिटवण्याचं काम करावं असं गांधी म्हणतात. सर्व जीवनावश्यक गरजा गावातच भागल्या पाहिजेत असं गांधी म्हणतात. म्हणजे खेड्यातील लोकांनी शहरावरती कारखान्यातील वस्तूवर अवलंबून राहू नये असं गांधींना म्हणायचं आहे. खेड्यात जर एकोप असेल तर सरकारी मदतीशिवाय खेडी आरोग्यदायी आदर्श बनतील असं गांधी म्हणतात. त्यावेळी भारतावरती ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिश सरकारकडून खेड्यांना काही मदत मिळण्याची शक्यता नव्हती. आणि म्हणून गांधींनी स्वावलंबनावर, सहकार्यावरती मोठा भर दिलेला होता. गांधी असं म्हणतात की सरकारी मदतीशिवाय, सरकारनं जरी मदत केली नाही तरी सुद्धा लोक जर स्वावलंबी असतील, एकमेकांना सहकार्य करणारे असतील, एकोप्यानं राहणारे असतील आणि त्यांच्यात परस्पर प्रेम असेल, सहकार्य असेल, तर सरकारच्या मदतीशिवाय सुद्धा ते आपलं गाव आदर्श आरोग्यदायी बनवू शकतील. गांधी असं म्हणतात जी घरं आहेत, खेड्यात ज्या झोपड्या आहेत, त्या झोपड्या ती घरं दुरुस्त करून घ्यावीत. आमूलाग्र नवीन घरं बांधण्याची गरज नाही असं गांधी म्हणतात. सरकारी मदतीचाही गांधींनी उल्लेख केलेला आहे. सरकारची मदत मिळाली तर ती चांगलीच
असं गांधी म्हणतात आणि त्यामुळं तर गावाची सहज सुधारणा होईल असं गांधी म्हणतात. पण त्या काळात ब्रिटिशांची राजवट असल्यामुळं गांधींनी सरकारी मदतीशिवाय सुद्धा लोक स्वावलंबनानं, एकोप्यानं, सहकार्यानं आपली खेडी आदर्श स्वच्छ ठेवू शकतील असा एक विचार गांधींनी मांडलेला आहे. गावातील लोकांना मात्र योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे असं गांधी म्हणतात. त्यांना जर चांगलं मार्गदर्शन मिळालं तर गावं आदर्श आरोग्यदायी बनतील. ते असं म्हणतात की गावांना, खेड्यातील लोकांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर गावाचं उत्पन्न दुप्पट होईल आणि स्थानिक गरजा भागवण्याची साधनं सर्वत्र आढळतात, त्याचा उपयोग करून घ्यावा असं गांधी या लेखात म्हणतात. तर अशा प्रकारे महात्मा गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या पुस्तकात भारताकरिता माझी योजना या शीर्षकाचा जो लेख लिहिलेला आहे, त्या लेखामध्ये आदर्श खेडं कसं असावं, ग्रामरचना कशी असावी, खेड्याची रचना कशी असावी ते सांगितलेलं आहे. आदर्श खेड्याची काही वैशिष्ट्य गांधींनी या लेखामध्ये सांगितलेली आहेत आणि लोक आजारी का पडतात, कुपोषणाचं, रोगराईचं, आजारी पडण्याचं प्रमाण त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याचं कारण गांधींनी अभ्यास करून खेड्यात राहून सांगितलेलं होतं. ते कारण म्हणजे गावं, खेडी, बहुसंख्य खेडी ही अस्वच्छ आहे, गावात घाणीचे ढीग आहेत आणि म्हणून लोक आजारी पडतात, हे गांधींनी या लेखात सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आदर्श खेड्याची संकल्पना मांडली, आरोग्यदायी खेड्याची संकल्पना मांडली. जे खेडं, जे गाव आरोग्यदायी ते आदर्श असं गांधींनी म्हटलेलं आहे. गांधींनी या लेखामध्ये पशुपालन व्यवसायावरती भर दिलेला आहे. सहकारी तत्वावरती, सहकारावरती गांधींनी मोठा भर दिलेला आहे. शाळासुद्धा आणि दुग्धालयेसुद्धा सहकारी तत्वावरती असावीत असं गांधींनी म्हटलेलं आहे. लोक जर स्वाभिमानी असतील, स्वावलंबी असतील, एकमेकात सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती असेल, खेड्यातले लोक जर एकोप्याने राहत असतील तर सरकारी मदतीशिवाय सुद्धा खेडी आदर्श बनू शकतात. हा गांधींनी फार चांगला विचार या लेखामध्ये मांडलेला आहे. त्यांचा हा विचार आजही अत्यंत उपयुक्त आहे, कारण लोकांना साध्या साध्या गोष्टीसाठी सरकारवरती अवलंबून राहण्याची लोकांची प्रवृत्ती वाढत चाललेली आणि म्हणून गावातील लोकांनी जर एकत्र येऊन एकोप्यानं, सहकार्यानं, स्वावलंबनानं जर चांगली खेडी तयार केली तर गावाचं उत्पन्न दुप्पट होईल, गावं आदर्श होतील, आरोग्यदायी होतील आणि गावातील रोगराईचं निर्मूलन होईल. हा गांधींचा विचार आजही अत्यंत उपयुक्त आहे. पुढच्या 83व्या भागात गांधींच्या आणखी एका विचाराचं चिंतन मी करणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.